सरकारी जमिनींवर होणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासवर आरोप केले आहेत। शुक्रवारी विधानसभेत बोलताना ठाकरे यांनी हे आरोप केले। खेळाच्या मैदानावरील बांधकाम व्यावसायिकांचा अनाधिकृत भूखंड नियमित केले जात आहेत, मात्र शेकडो गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या भूखंडांचं नियमितीकरणाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं ते म्हणाले। यासोबतच ठाकरे यांनी महापालिका सरकारी जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे। जे मोठे लोक आहेत सरकारी जागांवर अतिक्रमण करून बसले आहे। पीकेव्हीच्या जागा आहे, महानगरपालिकेच्या जागा आहे, पीडब्ल्यूडीच्या जागा आहे, एनआयटीच्या जागा आहे। त्या ठिकाणी घराचा नकाशा मंजूर नाही आहे। तिथे करोडो रुपयाचे मोठे हॉल, लॉन, त्यांना विजेचा पुरवठा हे सगळं होत आहे आणि हे उघड्या डोळ्यांनी प्रशासकाच्या राज्यात चालत आहे। मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की मागच्या 5 वर्षाआधी महानगरपालिकेच्या सभागृहात या संदर्भात हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला होता, परंतु राज्य शासनाने 5 वर्षाआधी यावर स्टे दिला। मग राज्य शासनच सांगते का अनधिकृत बांधकाम करा आणि पैसे कमवा। करोडोचा टर्नओव्हर त्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर होत आहे। महानगरपालिकेच्या सभागृहात निर्णय झाला तोडायचा, राज्य शासनाने 5 वर्षापासून स्टे देऊन ठेवला आणि तिथे रोज जवळपास 10 ते 15 हजार लोकांची वर्दळ असते। अनेक लॉन्स आहे, अनेक हॉल्स आहे। एखाद्या ठिकाणी तिथे अपघात झाला त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का? फायरचं कंप्लायन्स नाही आहे, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे, नकाशा मंजूर नाही आहे, ही राज्य शासनाची चूक आहे। राज्य शासनाने तो स्टे त्वरित उठवावा आणि ते अतिक्रमण काढावं, नाहीतर कुठे काही झालं तर अपघात झाला तर राज्य शासन त्याला दोषी राहणार आहे।